नमस्कार मंडळी, तुमचे यश आणि काव्याज रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण तिखट ज्यांना ज्यांना आवडते त्यांच्या आवडीची मिरचीची झणझणीत अशी भाजी करणार आहे। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्यांची देठ काढून मधून काप करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये एक माप तेल घालायचे आहे आणि मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे। नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचे आहे। एक कांदा 1-2 मिनिट परतून घ्या। लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 लसूण बारीक कुटून घाला। लसूण थोडे तेलात परतल्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे। टोमॅटो देखील 1-2 मिनिट परतून घ्या। टमाटे आणि कांदे छान परतल्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढे हिरव्या मिरच्या घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिट परतून घ्या। नंतर 5 मिनिट झाकण ठेवून आपल्याला हिरव्या मिरच्या वाफवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे आहे खाली करपत आहे का नाही। चेक करून झाल्यानंतर आणि बघा मिरच्या देखील आता मऊ पडलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये तिखट मीठ घालायचे आहे। त्यासाठी आधी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि 3 चमचे शेंगाचे कूट हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे। पाणी घातल्यानंतर 5 मिनिट झाकून आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायची आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। तुम्ही हे भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। खूपच अशी झणझणीत भाजी तयार होते। तुम्ही याच्यामध्ये गुळाचा खडा टाकू शकता। मी टाकलेले नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। 5 मिनिटानंतर बघा भाजी अशा प्रकारे दिसते। किती छान कलर आलेला आहे भाजीला। मिरच्या देखील मऊ झालेत। आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला भाजी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।